मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मनसेचे उमेदवार सिद्धिदा मोरे यांनी आज जोरदार प्रचार रॅली काढली। पदयात्रा आणि बाईक रॅली काढत त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। या रॅलीत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता। मुंबई महानगरपालिकेसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराची जी काही उत्साह आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आहोत रावळपाडा दहिसर प्रभाग क्रमांक 4 या परिसरामध्ये। त्यातील उमेदवार आपल्यासोबत आहेत सिद्धिदा मोरे यांच्यासोबत आपण बोलूयात। नेमकं प्रचाराचे आज शेवटचा दिवस आहे आणि कशा प्रकारचा उत्साह आहे तुमच्यामध्ये? उत्साह तर खूप छान आहे, कारण खूप दिवसांपासून आम्ही प्रचार करतो आहोत, आम्ही भेटतो आहोत सगळ्यांना, चाळीमध्ये जाऊन सगळ्यांना भेटतो आहोत, बिल्डिंगवाल्यांना सगळ्यांना भेटलो आहोत आणि पदाधिकाऱ्यांचा प्रचार आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद एवढा मोठा आहे की खरंच खूप छान वाटतंय। अनपेक्षित खूप ठिकाणी बरेचसे लोक जमा झालेत, आमच्याबरोबर येत आहेत, फिरत आहेत सगळीकडे आणि खरंच खूप उत्साहाचं वातावरण आहे। आणि मी सगळ्यांना माझ्यातर्फे माझ्या सगळ्या मनसैनिकांना, कार्यकर्त्यांना सगळ्यांचे मी आभार मानते की या सगळ्या प्रोसेसमध्ये ते माझ्याबरोबर कंटिन्युअसली आहेत, त्यामुळे खूप छान वाटते। आमचे सगळे वरिष्ठ पदाधिकारी पण आमच्याबरोबर आहेत आणि सगळीकडे जल्लोषाचं वातावरण आहे, एक जणू काही छान उत्सव असल्यासारखं वाटतंय आम्हाला। हा ताई, असा प्रभाग जर पाहायला गेला तर झोपडपट्टी किंवा थोडासा लोअर याचा प्रभाग आहे, त्यामध्ये समस्या नेमका कोणत्या आहेत आणि त्याच्यावर तुम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही निवडून आल्यानंतर नेमके काय कामं कराल? तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये आत्तापर्यंत काहीच कामं झालेली नाही आहेत, कारण 2 टर्म जे आत्ताचे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी काही कामं केलेली नाही आहेत। सांगायला अतिशय दुःख वाटतं की 70% जवळजवळ इथे स्लम एरिया आहे, म्हणजे चाळीची वस्ती आहे आणि जे बेसिक म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच्यातले जे मेन पाण्याचा जो प्रश्न आहे हा खूप मोठा प्रश्न आहे इथे। म्हणजे निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी किंवा निवडणुकीचं तिकीट मिळण्यापूर्वी आम्ही जेव्हा या विभागाचा सर्वे केला होता त्यावेळेला सगळ्या महिलांचं, म्हणजे महिला आमच्या भगिनी ज्या आहेत त्यांचं सगळ्यांचं हे म्हणणं होतं की ताई, कोणाकडे 15 मिनिटं पाणी येतं, कोणाकडे फक्त 2 तास पाणी येतं। आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की इथे काही विभाग असे जसे वैशाली नगर आहे किंवा राजनगर आहे, या ठिकाणी फक्त 15 मिनिटं पाणी येतं। अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं की शिंगटे कंपाऊंड, जय भवानी चाळ, पागे कंपाऊंड या ठिकाणी महिलांना बिस्लेरीच्या पाण्याच्या बाटल्यांमधनं किंवा कोका कोलाच्या बाटल्यांमधनं पाणी भरून न्यावं लागतं, हंडे खालून भरून न्यावे लागतात। आता ज्या महिला, आता आम्ही एका महिलेला भेटलो, 70 वर्षाची महिला आहे ती, तिने सांगितलं ताई, माझं लग्न झाल्यापासून मी फक्त हंडे घेऊन इकडे फिरते आहे, मग माझ्या मुलीमाळींनी लेकी सुनींनी हेच करायचं का? तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मी निवडून आल्यानंतर माझा सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो पाणी असणार आहे आणि त्या पाण्यावर मी पहिले काम करणार आणि नाले सफाई हे माझं दुसरं काम असेल।